get ready. I'm a king, but I bop, I'm a saint. They call me a bad man, that's a fucking good thing. Mama said swing back. छावा चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत आलेला अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. तो त्याच्या धुरंधर या चित्रपटातल्या रहमान डकेती भूमिकेमुळे. गेली अनेक वर्ष बॉलिवूडमधून गायब झालेला अक्षय पुन्हा का चर्चेत आलाय? एवढी वर्षे तो बाजूला का पडला होता? आता त्याचा अभिनय लोकांना का लक्षात राहू लागले? यावरच आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी राणी. हिंदी चित्रपटसृष्टीत एकेकाळी राज्य गाजवलं ते अभिनेता विनोद खन्ना याने आकर्षक देहयष्टी, नैसर्गिक अभिनय आणि स्टाईल यामुळे विनोद खन्ना यांचा हा वारसा अक्षय तेवढ्याच ताकदीनं पुढे नेईल असं वाटत होतं. मात्र काही चित्रपट आल्यानंतर अक्षय बाजूला पडू लागला. सुभाष घई यांच्या ताल चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केल्यानंतर तो विशेष दिसेनासा झाला. त्याच्या डोक्यावरचे टक्कल झाल्याने आता त्याची चित्रपटातील कारकीर्द संपली अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र फरहानच्या दिल चाहता है मध्ये त्यांनी आपली अभिनयाची झलक दाखवली आणि उत्स्फूर्तता ही त्याच्या अभिनयाची ताकद होती. मात्र त्यानंतर काही चित्रपटात त्याची हजेरी दिसली, पण तरीही त्याचं जोरदार पुनरागमन होईल असं वाटत नव्हतं. मात्र छावा चित्रपट आला आणि त्याने औरंगजेबची जी भूमिका केली त्याने त्याच्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. त्यावेळी या चित्रपटाचा मुख्य अभिनेता विकी कौशल हा लक्षात राहिलाच, पण अक्षयच्याही अभिनयाची जोरदार चर्चा झाली. याचा अर्थ असा की आपण रेस के बाहेर नाही है. हेच त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय ते धुरंधर या चित्रपटातील त्याच्या भूमिकेनं. चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तानमधील वास्तविक तणाव आणि गुप्त कारवायांवर आधारित आहे. विशेषतः पाकिस्तानच्या कराची येथील घडलेल्या घटनांवर आहे. अक्षय या चित्रपटातील मुख्य खलनायक, ज्याची एंट्री चित्रपटाच्या सुरुवातीलाच लागलेल्या गाण्यापासून होते. कमी पण भारी डायलॉग्स, त्याची क्रूर ॲक्शन, त्याच्या चालण्याची, दिसण्याची, मारण्याची, त्यानं राडा केल्याची सगळीकडे चर्चा होऊ लागत आहे. ही स्टोरी आहे खऱ्या धुरंधरची, अक्षय खन्नाची. थोडी फिल्मी पण पूर्ण खरी. रहमान डकेतीचं कॅरेक्टर हे खऱ्या आयुष्यात सुद्धा कपटी, क्रूर आणि स्वतःच्या आईची हत्या करणारे इतकं निर्दयी होतं. ही भूमिका एक धोकादायक आणि शक्तिशाली गँगस्टरची आहे. चित्रपटाचा नायक रणवीर सिंगने साकारलेल्या हमजा नावाचा भारतीय गुप्तहेर आहे, जो रहमानच्या टोळीत घुसखोरी करतो. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला हमजाचं यशस्वी मिशन. रहमान डकेत हा 2000च्या दशकाच्या उत्तरार्धात कराची पाकिस्तानमधील लयारी नावाच्या गँगस्टर अड्ड्याचा कुख्यात किंग, जो आपल्या चुलत भावासोबत उझेर बलोच त्या परिसरावर राज्य करत होता. फक्त लोकांमध्ये त्याची दहशत वाढावी म्हणून हत्या करणे अत्यंत क्रूर कृत्यासाठी कुख्यात होता. आणि त्याचीच भूमिका साकारणारा अक्षय. धुरंधर हा मूवीचं ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षकांच्या मते अक्षय खन्ना त्याच्या भूमिकेत वेगळा होता. कुणी बोललं की रहमान असा नव्हता, त्याचं राहणीमान असं नव्हतं. मात्र मूवी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक बोलायला लागले की रहमान सेम होता. एवढाच क्रूर या भूमिकेमुळे अक्षय खन्ना यांच्यावर प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही खूप कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात दिग्दर्शक फराह खानने त्याची स्तुती करताना म्हटलंय की अक्षयचा असामान्य अभिनयानं चित्रपट निर्मिते आणि प्रेक्षकांना भारून टाकले. या चित्रपटातील अभिनयाने अक्षयला ऑस्कर मिळायला हवं इथपर्यंत त्याचं कामाचं कौतुक केलंय. या चित्रपटातले संवाद, ॲक्शन आणि खास करून FA9LA या गाण्यातील डान्स मुवमेंटला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. या स्टेप्ससाठी अक्षयने खूप मेहनत घेतली आहे. कोरिओग्राफर विजय गांगुलीने याबाबत सांगितले की शूटिंगच्या दरम्यान जेव्हा ऑक्सिजनची कमतरता पहाडावर होती, त्यावेळी प्रत्येक टेकनंतर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्याला ऑक्सिजनच्या सिलेंडरचा आधार घेत असे. त्याचा पहिला शॉट एवढा परफेक्ट होता की त्यात काहीच कमतरता नव्हती. अक्षय खन्नाचं प्रोफेशनल आणि समर्पणाचा स्वभाव त्याची साक्ष देतो. अनेक वर्षानंतर हा त्याचा सर्वात प्रभावी असा रोल असून तो पूर्ण पडद्यावर अधिराज्य गाजवतो. आणि त्याचा याच अभिनयामुळे सगळीकडे धुरंधर मूवीचं लीड जरी रणवीर सिंग असला तरी चर्चा मात्र अक्षय खन्ना याचीच आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर अक्षय आजही तेवढ्याच ठामपणानं बॉलिवूडमध्ये पाय रोवून उभा आहे. त्याला पुढच्या काही वर्षे तरी दुर्लक्षित करू शकणार नाही, हेच पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलंय.
तुम्हाला धुरंधर मूवीमधली अक्षय खन्नाची ॲक्टिंग कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.